दोन्ही बाजूला स्टार कास्ट आहेत, नारंगीकडे आहेत आणि परेडपाड्याकडे आहेत. तर मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप सर जॉईन होतील. तो ब्रदर डीजे योगेश आहेत. योगेशचे एक धून ऐकूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. थँक्यू. विजय मामाचा दरबार निष्ठा कळत बघार त्याचा स्वभाव है अंगार. 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार. 24 नंबर फॉर्च्युनर 24 नंबर फॉर्च्युनर V24 फाउंडेशन म्हणजेच व्ही म्हणजेच विजय मामा, 24 म्हणजे 2024 हे पर्व सुरू आहे. परंतु वेगळं काही तरी आहे आणि अर्थातच शेवटच्या दिवसामध्ये आम्ही हे सर्व काही माहिती विजय मामांकडून जाणून घेणार आहोत. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा घरत चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. पहिला डाव सुरू आहे. टॉस जिंकून आई ग्रुप परेडपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं आहे. NCC नारंगी बी या टीमला 4 षटकांचा मॅच होतोय. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. वेळेचं बंधन प्रत्येकाला असायला हवं, म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. या ठिकाणी अग्रसेना पालघर जिल्ह्याचे मुख्य सचिव आदरणीय सन्मान्य जयचे पाटील सरांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय. काय चांगला बॉल, बिग ब्लो, मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. धीरज याला परतावं लागतंय. गोल्डन डकवर गॉन. बघा प्रेक्षको, प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅच मध्ये तुमचा खेळाडू चालेल असं नसतं, कारण कुणी ना कोणी त्याला टप देणारा खेळाडू हा मिळत असतोय. जसं पहिल्या मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 56 धावा केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 13 चेंडूंमध्ये 48 धावांची चांगली खेळी केली आणि आता मात्र 0 या धावसंख्येवर त्याला बाद केलं गोलंदाज रुपेश याने. परेड म्हटलं तर अर्थातच आदिवासी समाजातील हे खेळाडू आपल्याला खूप चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांमध्ये सुद्धा या टीमने आपला बोलबाला सुरूच ठेवलाय. आणखीन एक मला आठवण झाली, एक खेळाडू नुकताच ज्याचं सिलेक्शन झालंय आदिवासी समाजाचा खेळाडू आहे आणि IPL मध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसेल. रॉबिन मिन्स नावाचा खेळाडू 13 सप्टेंबर 2002 साली झारखंड येथे जन्मलेला हा खेळाडू, ज्याला MS धोनी याचं गायडन्स मिळालं आणि थेट आता एंट्री त्याची IPL मध्ये झाले. 3,60,00,000 इतकी बोली या खेळाडूला लागली आणि IPL मध्ये तो गुजरात टीमद्वारे खेळताना दिसेल. धोनी याने प्रयत्न केला होता की चेन्नई सुपर किंग मध्ये त्याला घ्यावं, परंतु ते त्यांना जमलं नव्हतं. तशीच टीम मध्ये बरेचसे आदिवासी समाजातील खेळाडू आहेत जे चांगला खेळ करत आहेत. इथे नवीन आलेला बॅटर संघाकरता काय करतोय हेमेंद्र. 1 वर्ष मला आठवतोय ज्या वर्षी त्यांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून किताब मिळवला होता तो हा खेळाडू आलाय, परंतु तो काळ वेगळा होता, ते वर्ष वेगळं होतं आणि आता हे वर्ष सुद्धा वेगळं आहे. काहीतरी वेगळं आपल्या टीम करता करावं लागेल या 2 बॅटरला. धावसंख्या धावपळकर आहे ती 1 धाबा. फुल टॉस बॉल, हल्ला केलाय, चेंडू लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सीमारेषा पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी जेल टिपलाय तो. वळूया मॅच कडे. पुन्हा एकदा कडक 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 बेधडक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघितलं, थोडासा शॉर्ट बॉल होता, पुढ्यात पडला होता असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या चेंडूला उचललं, उडवलं बॅटर सँडी याने. स्कोर मूव्स ऑन 13. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 13 धावा.
4 बॉलची समाप्ती झाली आणि 13 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार रुपेश. ऑफ स्टंपच्या थोडासा जळून जाणारा बॉल बॅटरने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं, परंतु पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला बॉल. मी नेहमीच म्हणतो की पंचांना शिकवण्याचा प्रयत्न कोणी करू नका प्लीज. पंच आपल्या जागेवर त्यांचं काम करतायत, त्यांना जी काही क्रिकेटची माहिती आहे ती व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि दोन्ही टीम करता ते सन्मान निर्णय देत आहेत. शॉर्ट बॉल गोईंग गॉन. आमच्या अतिथी कक्षामध्ये नुकताच जयजी पाटील सरांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं या षटकारणीशी. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 19. धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 19 धाबा. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 19 धाबा. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्याच बॉलवर षटकार लागला होता, पहिल्याच बॉलवर विकेट लागली होती, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने. गोलंदाजी मार्गावर तयार. शफल झाल्यानंतर तुम्हाला वाईट चेंडू दिला जाणार नाही. हो, शॉर्ट बॉल बॅकलिपचा वापर केला होता, परंतु फुल करता आला नव्हतं बॅटरला. 1 धाव मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला, त्या म्हणजेच 20 धाबा. पुन्हा एकदा युट्यूबद्वारे जुडलेले आमचे प्रेक्षक, आज दुपारपर्यंत 13,500 प्रेक्षकांनी जे व्ह्युअर्स आपण बघितलं ते पाहिले होते आणि आता तेच प्रेक्षक जास्त वाढलेत. हा निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाजाने, बॅटरला बीट केलंय, बॅटर बीट होतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 20 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि उमेश परेड नावाचा खेळाडू आहे. सध्या त्याचा सुद्धा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या एका टुर्नामेंट्समध्ये त्याच्याद्वारे एका मॅचमध्ये 94 धावांची घातक अशी इनिंग पाहिली होती. पुढचा बॉल स्लॉक केलं चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. हे पाहू शकताय तुम्ही, स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि त्या चेंडूला थेट पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये, जिथे 6 धावा मिळतात बॅटरला. चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं काम करतील आमचे प्रतिनिधी. 6 धाब्यांची धावफलक वाढलाय, धावफलक फुललाय. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 26 धाबा. दोन्ही टीम मध्ये काटेकी टक्कर असा मॅच होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही टीम मध्ये धूमकेतू आहेत जे आपण अनेक वेळा पाहिलेत. कोळवटेपाच्या चेंडूला आता खोदून काढलाय, इनसाइड आउट करून मिड ऑफ मध्ये खेळला होता या चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत बॅटरला मिळाली 1 धाव. धावसंख्या 27. दोन्ही फलंदाजांचा आता जम बसलाय आणि आता डोकेदुखी ठरली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम करता ही जोडी. हे जोडीला तोडावं लागेल. ओ स्विंग अँड मिस. फ्लायटेड चेंडू टाकलाय, ब्रेक होतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग क्रीजच्या अगदी थोडासा जवळ ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडूचा मारा केलाय. धावसंख्या 27. षटकातील शेवटचा बॉल. कडक फटका होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या 2 डळांमधून चेंडू होतोय पसार. गेटवे ऑफ इंडियाचा नजारा पाहायला मिळाला. हा येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. 228 हा चौकार पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत एनसीसी नारंगी बी टीमच्या 31 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024.
षटकांमध्ये काय चांगली जुगलबंदी या दोन बॅटरची. 31 धावा झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता तिसरं षटक टाकण्याकरता विजय नावाचा खेळाडू आलाय. आत वळणारा बॉल एज अँड टेकन. सँडी नावाचा खेळाडू होतोय बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद. धावसंख्या 31, 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. विजय मामा विरारचा टायगर नजरत करते गार. विजय मामा विरारचा टायगर 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 विजय मामा यो टायगर 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 विजय मामा यो टायगर. 31चा आकडा या ठिकाणी आलाय आणि नव्यानंच पदार्पण करणार आहे खेळाडू मला आठवला. 31 ऑगस्ट 1999 साली गयाना येथे जन्मलेला शॉमर जोसेफ हा खेळाडू आठवला, ज्याने पहिल्या टेस्ट मॅच मध्ये पहिलीच विकेट स्टीव्ह स्मिथची पहिल्याच बॉलवर मिळवली होती आणि ती सुद्धा त्रिपाळचीत. आणि नुकताच इंजुर्ड झाला असताना सुद्धा दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी 7 विकेट्स प्राप्त केल्या आणि तोच ठरला त्या मॅचचा हिरो. पहिल्यांदा 36 वर्षानंतर त्या मैदानावर विजय मिळवता आला तो वेस्ट इंडिज टीमला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध. आणि 27 वर्षानंतर त्यांनी तो विजय प्राप्त केलाय. ऑस्ट्रेलिया संघाला हरवण्याची ताकद इतर कुठल्याच संघांमध्ये दिसली नाही. आणि ज्यावेळेस मॅच संपला त्यावेळेस ब्रायन लारा हा खेळाडू ढासाढासा रडत होता आणि त्याला मग मिठी मारली ती ॲडम गिलक्रिस्ट या खेळाडूने. असे काही किस्से आठवत आहेत आकडे आल्यानंतर. धावसंख्या 31. बॅटचे आतील कडा चाटून हा चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. गोलंदाज हुकूमत गाजवतोय. 2 चेंडू तो टाकतोय. धावसंख्या धावपळकावर 31 आणि 2 फलंदाज बाद झालेत. सँडी याने जाता जाता 7 बॉलमध्ये 25 धावांचं चांगलं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. 2 बॅटर आता चर्चा करतायत. हेमेंद्र त्याच्याकडे असलेला अनुभव शेअर करतोय. नवीन आलेला खेळाडू पार्थ याच्या बरोबर. स्लो बर्बन चेंज ऑफ पेस. चेंडूला वळवलं होतं. चेंडू फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये गेलाय. 1च धाव मिळाली. अप्रतिम षटक घडतंय या वेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. म्हणूनच प्रत्येक टीम मध्ये संकटमोचक असायला हवे. ज्यावेळेस एखादा आपला ट्रम्प कार्ड गोलंदाज सफल होत नसतोय त्यावेळेस फिरकीपट्टूला गोलंदाजी मार्गावर आणायला हवं आणि ते काम या फिरकीपट्टूने केलं इथं. पुन्हा बॅकलिपचा वापर करून जोर कस खेळायचा होता बॅटरला. स्कोअर लेग मध्ये चेंडू गेला. 1च धाव आता पूर्ण करतो हेमेंद्र नावाचा खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 33 धावा. बघा ना 2 षटकांमध्ये 31 धावा होत्या. आता ह्या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा मोजलेत. प्रभाव टाकलाय आणि दबाव टाकलाय. पुढचा बॉल आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू दिलाय. लांब चेंडू पाठवलाय. लांबच लांब षटकार. युजी रुबाबत्याचा हैरा येले नावात नाही जयकार. रुबाबत्याचा हैरा येले नावात नाही जयकार. विजय मामाच्या स्वर्गात नाही. 39 अशा प्रकारच्या आखूट टप्प्याचे जर चेंडू दिले ना तर अक्षरशः त्याच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता या 2 फलंदाजांमध्ये आहे आणि म्हणूनच या चेंडूला उडवलं होतं. 6 धावांची धावसंख्या 39. पुढचा बॉल पुन्हा त्याचाच खेळायचा होता. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षक देतो हमी आणि हा शतरक्षक आल्या संघाच्या कामी. विकेट डाऊन. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 39. प्लीज घाई करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 3 गडी बाद. धावसंख्या 39. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर कोण आलाय त्याची आपण चर्चा करूया. टाइम आउटची संकल्पना तुम्हाला ठाऊक आहे आणि क्रिकेटमध्ये असे किस्से अनेकदा झालेत. नुकताच अँजेलो मॅथ्यूज जो आपण विश्वचषकामध्ये बघितला त्याला सुद्धा पंचाने बाद दिलं होतं. ज्यावेळेस तो मैदानाच्या आत उतरला पुन्हा एकदा हेल्मेट करता त्याने टाइम वेस्ट केला.
म्हणून असे काही नियम आहेत, असे काही क्रिकेटचे किस्से आहेत ते तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. 39 धावा आणि नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये करण. मिडल ऑर्डरचा हा खेळाडू आहे. 5 क्रमांकावर त्याच्यावर जबाबदारी असेल. स्ट्राईक इनकडे सध्या तुम्ही बघताय, स्ट्राईक इनकडे मिस्टर हेमंत या खेळाडूला स्ट्राईक त्याच्याकडे आता जात आहे. अगोदर एक टुर्नामेंट्समध्ये, ह्याच टुर्नामेंट्समध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. शॉर्ट बॉल एलिमिनेशन तितकं खास नव्हतं. डीप मिड विकेटमध्ये चेंडू चाललाय. एकच धाव, एका धावणीची धावसंख्या 40. असं वाटलं होतं की आता धावसंख्या 70च्या आसपास जाईल या इनिंगमध्ये, परंतु तिसरं षटक टाकण्याकरता आलेल्या गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं. 6 बॉलमध्ये 8 रन्स दिल्या, 1 सफलता मिळवली, 2 सफलता मिळवल्या आणि आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज विकास आलाय. आत वळणारा बॉल, इन कटर चेंडू टाकलाय. स्कोअर लेग मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. दोन्ही फलंदाज आता एकेरी दुहेरी धावा पूर्ण करतायत. त्यांना ठाऊक आहे एखादा खराब चेंडू पडेलच आणि त्या चेंडूवर आपल्याला तुटून पडायचं आहे. बरीचशी बुद्धिमत्ता खेळाडूंनी आता जमा केलेली आहे. क्रिकेटचा अनुभव, युट्यूबद्वारे पाहिले गेलेले व्हिडिओज हे नेहमी उपयोगी पडत असतात. थोडीशी शांतता पसरलेली आहे समर्थकांमध्ये आणि ते सुद्धा आता थोड्याच वेळात जल्लोष करतील. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, चेंडूवर हल्ला केलाय. 6 धावा, षटकार. रुबाब करता हाय रायले नावाचा नाही जयकार. विजय मामाच्या चक्रीसार चंदन सारगाच नाही रे. विजय मामाच्या चक्रीसार चंदन सारगाच नाही रे. चंदन सारगाच नाही रे. धावसंख्या 47. स्कोअर मूव्स ऑन 47 इन द लास्ट ओव्हर. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. हेमेंद्र बाहुबली एक विस्फोटक खेळाडू आहे ज्याच्याकडे नजरा या विजय मामा चषक 2024 मध्ये पाहायला मिळत आहेत. आता एलिमिनेशन त्याला करता आलं नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता तो वेगाने धावतोय, परंतु नेमकं काय घडले पाहूया. दुसरी धाव घेताना फलंदाज करण याला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला हा 4था धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 48. 48. चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी. चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाख. न्यू बॅटरीन अक्षय गेलाय. त्याच्या माहिती करता या इनिंगचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 48. 48. स्ट्राईक इनकडे हेमेंद्र. त्याचे बॅटिंग आपण का चौकाराच्या मदतीनं त्याने सुद्धा संघाकरता 15 धावा बनवल्यात आतापर्यंत. ह्या बॉलवर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार. मामाचा बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा. म्हणूनच स्वतःकडे स्ट्राईक ठेवली या खेळाडूने. धावसंख्या 54. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. गडी बाद झाले 4. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आदरणीय पत्रकार प्रथमेश विचारे सरांचं आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम सर. हृदयाच्या अंतःकरणापासून विजय मामा चषकामध्ये आपलं स्वागत. आता हा ऑन दी अप फोर्स केलं या चेंडूला. सरळ 6 धावन करता कडक बेधडक षटकार. डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आयलाय रे. डिमांड भारी आयलाय रे. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. पटापट आता फिल्डिंग करण्याकरता उतरा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर NCC नारंगी बी टीम टॉस हरल्यावर बॅटिंग करताना धावफलकावर धावा 15च्या सरासरीने 60 बनवल्यात आणि 61 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंगमध्ये. आई ग्रुप परेडपाडा या टीमला.
आई ग्रुप पाडा टीम मध्ये सुद्धा अतिशय चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग आपण बघूया. पहिल्या इनिंग मध्ये संदीप यांनी 7 बॉल मध्ये 25 रन्स बनवले. हेमेंद्र यांनी सुद्धा 3 षटकारांशी चांगलं विस्फोटक खेळी दाखवली. त्याच्या बॅट मधून सुद्धा धावा येताना दिसल्यात. 61 धावा बनवण्याकरता लवकरात लवकर आपले 2 बॅटर पाठवून द्या आणि फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. 61 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती आखली जाते फिल्डिंग करणाऱ्या 11 खेळाडूंद्वारे आणि 2 बॅटर नेमके कोण असतील याची चर्चा या ठिकाणी होईलच. आणि अर्थातच ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. ऐकूया सुमधुर गीत. चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. सेंड युअर ओपनिंग प्लेअर. पाण्याची व्यवस्था करा आणि प्रारंभिक फलंदाज लगेचच पाठवून द्या. 61 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता 2 बॅटर उतरत आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडत आहेत याचा धावतं वर्णन, धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय पालघर जिल्ह्याचे युवा समालोचक आमचे मित्र आदरणीय धनंजय पाटील यांना. आवाज ऐकूया धनंजय पाटील सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मनापासून आभार आहेत. पुण्यात आलेला सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक, आपल्या अतिथी मान्यवर आहेत. मान्यवरांचंही पुन्हा एकदा V24 फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय गरज मामा चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच जर आपण मैदानावरती पाहिली तर टार्गेट इथून ठेवले गेले जवळपास आपण पाहिलं तर 61 धावा चेस करायच्यात मैदानावरती. आता इथून म्हणजे चर्चा ती रंगली होती. व्यासपीठावरती काही खेळाडू होते त्यांच्यामध्ये चर्चा होती, व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये चर्चा रंगली होती की 50-60 जरी नारंगी संघानं बनवल्या तर तिथून मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंग देईल. आणि त्याचं कारण एक आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर आई ग्रुप परेडपाड्याचा संघ आहे ज्याने सुरुवातीला श्री सत्यनारायण कोपरी बी संघाला हरवलं. त्यानंतर श्रीगाव स्पोर्ट्स श्रीगावच्या विरुद्ध एक मोठी धावसंख्या बनवली, एक मोठी धावसंख्या क्लीन विजय तो त्यांनी मिळवला होता. तो संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला नारंगीचा संघ आहे. मागील मॅच मध्ये ज्यानं गावदेवी वैतीपाडा जो रियान 11चा संघ होता त्याला पराभूत करून आलेला संघ आहे. मॅच रंगतदार होईल, मॅच टफ होईल. मैदानावरती पुन्हा जाऊयात. धीरज पाटील मैदानावरती आलात. स्ट्राईक वरती उमेश. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका, क्लासिक स्ट्रोक. बॉल मात्र निघून जाईल सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. क्रिकेटचा हाय महासंग्राम, पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता. आमचा विजय करत मामानी केलाय आता. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मैदानावरती धीरजचं पहिल्याच बॉलवरती केलंय स्वागत चौकारानं. स्ट्राईक वरती आपण पहिलं सध्याच्या घडल्या ज्या खेळाडूचा बोलबाला आहे मिस्टर उमेश परेड मैदानावरती पुन्हा पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती चांगला बॉल बेटर लेन मैदानावरती हाताळले गेले. आणि धीरज यांच्याकडेही खासियत आहेत, यांच्याकडेही ॲबिलिटी आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती ते देखील करतायत. पहिल्या 2 बॉलवरती धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 4 धावा. टार्गेट 61 धावेचं. पहिल्या इनिंग मध्ये आपण संदीप किनी सँडीची बॅट बोलताना पाहिलीत. हेमेंद्र मांगेला यांना पण पहिल्या डावामध्ये त्यांचाही खेळ आपण मैदानावरती एन्जॉय केला. आप ट्रॅकर बॉल आहे त्याला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उंच गेलाय, लांब गेलाय का? यस, लांबही गेलाय, डिस्टन्सही गाठलाय. चेंडू मात्र सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर 6 सहार. आगरी सेनेचा छावा यो भारी, चंदन सारगावाचा आगरी सेनेचा छावा यो भारी. थँक्यू. धावसंख्या धावलक्यावरती 10 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती समाप्त होतोय. घाई करत एकच विनंती असणार आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 10 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिक्सर. षटकातील मात्र चौथा बॉल घेऊन धीरज पुन्हा एकदा लेन मात्र हाताळली, परंतु तिथून मात्र चेंडूला दिशा दिलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदत सरळ सीमा पार. मिल्टा धावा 4. विजय मामा चषकातील सुपर चौकार. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा. थँक्यू. डीजे
पहिल्या बॉलवरती आलेला सिक्सर, दुसऱ्या चौकार, दुसऱ्या बॉलवरती आलेला डॉट, त्याच्यानंतर सिक्सर आणि आता मात्र मैदानावरती आपण पाहिलं चौकारानंतर विकेटही आलाय आणि ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाली. फलंदाज आपण पाहिलं तंबूच्या दिशेने परततात. पहिला धक्का लागलाय कल्पेश यांच्या स्वरूपानं तंबूच्या दिशेने मात्र परतला गेलाय. न्यूमॅनी नवीन बॅटर मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचला ते मात्र 14. रजत चांगली गोलंदाजी धीरज पाटीलच्या माध्यमातून मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. 1 षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय आणि 1 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. एकूण धावा मात्र बनवल्या गेल्या 15. करायच्यात मैदानावरती 61 आणि 61 धावेचा पाठलाग करताना एनसीसी नारंगी संघानं आतापर्यंत 1 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. इथून आता मैदानावरती आई ग्रुप परेडपाडा संघ कशा प्रकारे धावा जमवतोय बनवतोय याकडे आपण लक्ष देणार आहोत. परंतु नारंगीला एक गोष्ट विनंती आहे, आपण वेळ पाहायची आहेत. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचे आहेत, अन्यथा ऑटोमॅटिकली तुमचा 1 खेळ आहे तो मात्र तिथून 30 सेकंदच्या आतमध्ये घेतला जाईल याची विनंती आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 15 निषाद मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होत आहेत. सेकंड ओव्हर घेऊन मैदानावरती आपण निषाद यांना पाहू शकतायत. टार्गेट 61 धावेंचा टार्गेटचा सध्या पाठलाग सुरू आहे. इथून विचार केला तर अजूनही 46 धावेंची मैदानावरती आहे गरज. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 46 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ही पाहण्यासारखं असेल. परंतु वेळही खूप महत्वाच्या आहेत, टाइमही खूप महत्वाचा आहे. वेळ तुम्हाला पाहावी लागणार आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकायचे आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती जवळपास 15. 46 धावेंची गरज. पहिला बॉल हा प्रकार बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून चालला गॅपमध्ये. 1 धाव तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. अक्षय बॉलवरती आले. अक्षयने मात्र बॉलला कॅरी केलं, फील्ड केलं. तोपर्यंत 1 धाव येतात. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. V24 तो संघ जुनी वाट पाहतो, त्यांच्यासोबत कुठला संघ मॅच खेळेल या मॅचचा विजयी संघ त्यांच्यासोबत खेळणार आहे. चांगला बॉल कट केला, थोडंसं बाहेर घेऊन गेलं. ही खासियत आहे म्हणजे निषाद यांची. नेहमीच म्हणून मी म्हटलं ना की नारंगी संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून सध्या गोलंदाज म्हणून प्रमुख आपण निषाद यांच्याकडेही पाहू शकतायत. मध्यंतरामध्ये मिडल ओव्हरमध्ये त्याने मात्र चांगली गोलंदाजी नारंगी संघासाठी नेहमी केलंय. पुण्यात मात्र चेंडूला थोडंसं बाहेर काढला, फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, कॅच कॅरी केला गेलाय. फलंदाज तंबूच्या दिशेने परत येईल. आणखीन एक महत्वाचा धक्का लागलाय. रजत बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. जितवू दे आवाज आता घुमू दे मैदानाला. जितवू दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय. थँक्यू. 61 धावेचा पाठलाग सुरू आहे. धावा धावफलकावरती 16 झाल्यात, पण 16ला उलट केलं तर 61 होतात, 61ला उलट केलं तर 16ही होत आहेत. पण आता तिथून तिथपर्यंत मजल तुम्हाला मारायचे आहेत. म्हणजे त्या 16ला 61 पर्यंत घेऊन जायचं आहे आणि नारंगी संघाला 61 पासून 16 पर्यंत रोखायचं आहे. धावा रोखायच्या आहेत, प्रयत्न नारंगी संघालाही करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला आई ग्रुप परेडपाडा संघाला धावा बनवायच्या आहेत, त्यांनाही मैदानावरती प्रयत्न करायचे आहेत. धावा धावफलकावरती बनवलं गेलं 16. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेट निषाद. आप ट्रॅकर बॉल थोडासा मात्र बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. एक लेंथ मात्र मेंटेन केली गेल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर शॉर्ट लेनवरती थोडीशी गोलंदाजी करतात, तिथून बॉलला बाहेर घेऊन जात आहेत. ही त्यांची खासियत देखील राहिली गेली आहेत. आणि पहिले जवळपास आपण पाहिलं तर हे 4 चेंडू आहेत ते खूप चांगले पाहायला मिळाल्यात. एक बाईकची लाईट सुरू आहे, ती थोडंसं बंद करा. ऑफ साईडला थर्डमॅन क्षेत्र आहेत, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एक बाईक आहे. थँक्यू. चांगला बॉल पर्यंत मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेलेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती होतोय. समाप्त. धावा धावफलकावरती 16 धावा. काय षटक टाकला निषाद आतापर्यंत. सुंदर गोलंदाजी. या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन पुनर्प्रस्थापित करून टाकणारा षटक. शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनल खेळाडू मात्र तैनात. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती मात्र टाकला गेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा उमेश याला मात्र स्ट्राईक नाही दिली जात. आणि तिथून आता मैदानावरती 2 ओव्हरचा खेळ आहे, तो मात्र झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर आई ग्रुप परेडपाडा संघानं बनवला धावा 16 आणि इथून आता येणारे चेंडू आहेत मैदानावरती 12 आणि 12 चेंडूमध्ये 45 धाव्यांची गरज आहे. नारंगीला एक विनंती आहे, आपण वेळ पहा. जास्त टीम मीटिंग आहे, टीम मीटिंग मैदानावरती होणार नाहीत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आहेत तो एक खेळाडू त्या 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहेत.
धीरज आणि संपूर्ण टीमला विनंती आहे आपण थोडंसं लवकर घाई करा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. एकत्र येण्याचा सर्वजण प्रयत्न करतात तेवढा वेळ वाचवा जेणेकरून तुमचा एक खेळाडू त्यानंतर 30 सेकंदच्या आत येणार नाहीत. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर जय पाटील दाखल होत आहेत. लेफ्ट आर्म महत्वाचा खेळाडू म्हणून आपण जय पाटील यांनाही पाहिलेले आहेत. ते जय पाटील मैदानावरती येतात. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 धावा. V24 संघाचे कर्णधार धीरेंद्र भगत आपणही रेडी राहणार आहात. लगेचच तो मॅच देखील मैदानावरती खेळला जाईल. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा जाऊयात. जय पाटील स्ट्राईक येण्यावरती ज्यानं नुकताच 95 धावा बनवल्यात एका स्पर्धेमध्ये आणि या मागील मॅच मध्ये 65 धावा बनवणारा उमेश. पहिल्या चेंडूला मात्र पाठवलंय सरळ हवाई सफरवरती. चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर 6 सारथ. गावागावात होते हो चर्चा चषकाला लय डिमांड आमच्या क्रिकेट थँक्यू. आता चर्चा त्या गोष्टीची रंगल्यात. इथून तिसरं षटक जयच्या ती योग्य दिलंय की तिथून मात्र पार त्यांना आणणं गरजेचं होतं. या गोष्टीची सध्या चर्चा रंगली गेल्यात. परंतु 11 बॉलचं काय 39 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. सामना ऑन आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. शॉर्ट बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळला गेला. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होईल का मैदानावरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. स्ट्राईक मात्र आपल्याकडे राखून ठेवायचे. उमेशला स्ट्राईक यायचे आहेत. उमेश स्ट्राईक इन वरती गेलायत आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाधी झालायत. समीकरण 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 38 धावांची जुनी गरज आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 38. बसतोय आम्ही साऱ्यांच्या बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी थँक्यू. विजय मामा चषक नेहमी टॉप लेवलला असतो आणि सध्याच्या घडीला टॉप लेवलला असं ही संपूर्ण स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रमांक 5 आहेत. प्रेक्षक वर्गाचं पुन्हा धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांनी मात्र संपूर्ण स्पर्धा एन्जॉय केल्यात. आजच्या 5व्या दिवसामध्ये पर्व आपण पाहिलं तर 8वं पर्व सुरू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 चेंडू कळलं. 10 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. स्ट्राईक येण्यावरती पुन्हा उमेश. यावेळेचा बॉल आपण पाहिला बाहेरच्या दिशेने घेऊन गेले परंतु बॅट्समॅन शफल झाले. पंच मात्र ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. इथून 9 चेंडू कळ आहेत. 38 धावांची जुनी गरज आहेत. हे 3 बॉल या मॅचची इंटरेस्टिंग कहाणी सांगून जाणारे आहेत. 9 चेंडू 38 धावांची गरज. जय पाटील पुण्याच्या मैदानावरती रेडी. चांगला बॉल मैदानावरती टाकला. थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न. सुधारणा मैदानावरती करण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला जय पाटील करतायत. अगोदरचं षटक त्यांच्या मोठ्या भावानं निषादनं हाताळलं. आता मात्र छोटे बंधू आहेत जय पाटील मैदानावरती हाताळत आहेत. 8-38 समीकरण पुण्याच्या मैदानावरती बनलंय. आणखीन एक चांगला बॉल. संघर्ष मैदानावरती पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरुद्ध मैदानावरती थोडेसे अडचणी आहेत. त्या उमेशला मैदानावरती जाणवू लागल्यात. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल असेल. 7-38 लक्ष मैदानावरती आपण पाहणार आहोत. जय पाटील पुन्हा रेडी. डान्सिंग डाऊन ट्रॅक आले. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अभिमध्ये कळला. झेलची संधी असेल का. कॅच कॅरी नाही करू शकले परंतु 2 धावेचा प्रयत्न आहेत तो मैदानावरती केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी मैदानावरती आता प्रयत्न सुरू आहेत आणि पाहता मैदानावरती 3 धावाही कंप्लीट होतील. इथून आता समीकरण आहेत ते मैदानावरती बनलं जाईल. येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 6-35 समीकरण मैदानावरती असणार आहेत. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत आणि मैदानाच्या दिशेने. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. थँक्यू. 6 चेंडूचा खेळ 35 धावांची गरज आहे. आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती सध्या जयेश पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सध्या आपल्या व्यासपीठावरती स्थान पण आहेत. मेहुल मोने यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आले. चंदन सरचे एक गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून 5-6 जर इथून मात्र बॅट्समॅन ठोकले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्राईक येण्यावरती सध्या बॅट्समॅन आहेत उमेश. 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. पार्थ पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला बॉल पार्थ. पहिला चेंडू आता इथून मात्र आपण पाहिलं तर मिस केलाय.
पहिल्या चेंडू मात्र तिथे फील्ड देखील केल्या गेल्या आहेत. येणारे चेंडू मैदानामध्ये आता असतील 5 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावेंची गरज आहे. या मॅचचा विजयी संघ कळेल V24 बॉय चंदन सर संघासोबत नेक्स्ट मॅच असणार आहेत. महत्वाचा मॅच तोही रंगेल. सध्या ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहत आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये वसई तालुक्यातील एक गाव एक संघ आहेत. तर दिग्गज संघ उद्या आपल्या या मैदानावरती त्यांना पाहायला मिळतील. काहीच वेळामध्ये आपण एक गाव एक संघाचे जे फॉर्मॅट आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. गोलंदाज मैदानावरती रेडी. फटका खेळला हवेमध्ये, चेंडूला मात्र पाठवलं स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला खणखणीत दणदणीत सिक्सर सहारण. थँक्यू. इथून आता येणारे चेंडू मैदानावरती 4 बॉलमध्ये विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. उद्या कुठले संघ कळतील याची माहिती मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये देईन. 4 बॉलमध्ये 29 धाब्यांची गरज. गोलंदाज मैदानावरती रेडी. पार्थ पाटील. इथून आता मैदानावरती काय घडलं, पंच काय सांगतायत? नो बॉल काउंट केलाय. नो बॉल काउंट केलाय. 4 बॉलमध्ये विजयासाठी 28 धाब्यांची गरज आहे. नो बॉल आलाय. बिमारी मैदानावरती असणार आहेत. विकेटच्या बाहेर लाईनच्या बाहेर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्युरेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 बॉलचा खेळात 28 धावेची गरज आहे. पंचाने आता मात्र बोट हवेमध्ये फिरवलाय. यानी की पुढचा बॉल मैदानावरती आहे फ्री हिट. विजय मामा चषकाची स्पर्धा सुपर डुपर हिट आहेत आणि नेक्स्ट बॉल मैदानावरती पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलला भिरकावला. चेंडू हवेमध्ये कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथून मात्र हेमेंद्रनं कॅच तर कॅरी केलाय परंतु फ्री हिट आहे. त्यामुळे जास्त काही आता फरक मैदानावरती पडणार नाहीत. बॅट्समॅन आपण पाहिलं उमेशलाही मात्र त्या गोष्टीची अगदी कल्पना नव्हती. आता येणारे चेंडू मात्र मैदानावरती राहिले गेलं. 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती आहे बाकी. 29 फुलटस बॉल आहे त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समॅन शफल झाले होते. त्यामुळे पंचाने सांगितलं लेग बाईस. 1 धाव मात्र प्राप्त होत आहेत. उद्या पहिला मॅच असेल बरोबर 9 वाजता श्री गणेश बोलिंज वर्सेस आई गावदेवी धानीव. दुसरा मॅच असेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी वर्सेस कार्तिक 11 संतोष भुवन आणि त्याच्यामध्ये लगेच सेकंड राऊंड होणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या लॉर्ड्समध्ये सचिन 11 कोलीवाडा वर्सेस चॅम्पियन वसई आणि NCC नारंगी त्यांच्या अगेन्स्ट असेल अंकुश स्मृती दत्ताले जुचंद्र पतू पाकस. हा संघ आपण मैदानावरती उद्या पाहणार आहोत. उद्या वसई तालुक्याचे 8 जे दिग्गज संघ आहेत ते मैदानावरती उद्या खेळणार आहेत. त्यामुळे बरोबर ॲक्युरेट वेळेवरती ते टायमावरती मात्र सामने खेळले जातील. चेंडू हवेमध्ये आहे. बॅटचा टो घेऊन चेंडू मात्र झेलची संधी निर्माण झाल्या आहेत. क्षेत्ररक्षक आले. कॅच कॅरी केला संदीप किनीनं. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. आणखीन एका विकेटचं पतन. गॉम. थँक्यू. चला शेवटचा बॉल आहे मैदानावरती. बॅट्समॅन पाठवा. बॅट्समॅन लास्ट बॉल आहे. जास्त वेळ नाही जाणार आणि लगेच नारंगी संघाचा कर्णधार धीरज आमच्या दिशेने लगेचच येणार आहे. आपण टॉस करणार आहोत. या बॉल नंतर लगेचच टॉस केला जाणार आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. त्याच्यानंतर V24 संघ मैदानावरती रेडी अगेन्स्ट. आतापर्यंत तर स्पष्ट झालंय NCC नारंगीच असेल. त्यांच्या जोडीला NCC नारंगी B. शेवटचा बॉल. पार्थ पाटील पुन्हा रेडी ओव्हर द विकेट. चांगला बॉल टाकला आणि नारंगी संघ आपण पाहिलं तर शेवटचा मॅच मैदानावरती खेळणार आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार त्यांना विनंती असेल आपण यायचं आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व जयजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. शेवटचा मॅच आहे. पत्रकार साहेब प्रथमेश साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहेत. आदरपूर्वक आपण यायचं. आपल्या शुभस्य केला जाईल टॉस. थँक्यू. नारंगी धीरज आपल्याकडे वेलकम आहे. प्रथमेश सर यांच्या शुभस्य केला जाईल टॉस. पत्रकार आपण सध्या पाहू शकतायत. एका बाजूला आगरी सेना दुसऱ्या